टीव्हीला एक बातमी होती बघा, तुम्ही पाहिली का नाही मला माहित नाही. वडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवून मुलगा दुबईमध्ये सेटल होता. वडील शेवटची घटकं मोजत होते आणि वृद्धाश्रमाच्या संचालकानं त्या मुलाला फोन केला. सांगितलं, साहेब तुमचे वडील आजारी आहेत, शेवटच्या घटका मोजतायत, कृपया करून तुम्ही त्यांच्या शेवटच्या वेळेला तरी हजर राहा. मुलाला वेळ नाही मिळाला. शेवटी त्या बापाचा मृत्यू झाला आणि वृद्धाश्रमाच्या संचालकानं दुबईला त्या मुलाला फोन केला, दादा तुमचे वडील गेलेत, वैकुंठवासी झालेत, त्यांच्या अंत्यविधीला तरी पोहोचा ना. त्यावेळेला त्या दुबईतल्या पोराचा रिप्लाय असा होता की मी माझ्या कामामध्ये व्यस्त आहे, तुम्ही तुमच्या वृद्धाश्रमाच्या नियमाप्रमाणे त्यांचा अंत्यसंस्कार करून घ्या आणि त्यांच्या हस्ती मला दुबईला विमानानं पाठवून द्या. ज्या बापानं जन्म दिला आपल्याला, ज्या बापानं आपल्यासाठी हाडाची काड्या रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करून आपल्याला वाढवलं, त्या बापाच्या अंत्यविधीला सुद्धा मुलगा पोहोचला नाही. अर्थात ही परिस्थिती सगळी चालू असताना आपल्या वडिलांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आदरणीय या खाडे परिवारानं अत्यंत देखणा उत्सव या ठिकाणी आयोजित केला. मला असं वाटतं दरवर्षी हा सोहळा या ठिकाणी ते आयोजित करत असतात. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, श्रीमंती मोजायची पैशानं, गाड्यानं, बंगल्यानं, माड्यानं तुमची श्रीमंती कधीच मोजू नका. श्रीमंतीच मोजायची असेल तर दुःखाच्या प्रसंगी तुमच्या डोळ्यामध्ये 2 थेंब पाणी येऊ द्या. ते 2 थेंब पाणी पुसण्यासाठी अगोदर किती हात समोर येतात ते बघा, त्या हाताची संख्या मोजा, त्याच्यावरून तुम्हाला तुमची श्रीमंती कळेल. कोण म्हणतं माणूस हा पैशानं श्रीमंत असतो? पैशानं श्रीमंत असणारी माणसं फक्त श्रीमंतीलाच कारणीभूत ठरतात, पण मनानं श्रीमंत असणारी माणसं सामान्य जनतेच्या हृदयामध्ये घर करून बसतात. ते घर करून बसणारी माणसं आमचे प्रदीप सर आहेत. अत्यंत सुंदर आपल्या जीवनाची वाटचाल आपल्या वडिलांना दिलेल्या संस्काराला सोबत घेऊन आपल्या संपूर्ण जीवनाची वाटचाल चालू आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये अत्यंत उच्चांक गाठलेला या परिवारातल्या आदरणीय आमच्या सरांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांना धन्यवाद देतो. तुम्ही सगळीजण वारकरी मंडळी इथं उपस्थित आहेत. आदरणीय महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य, आपल्या जवळच सोन्नाखोटा नावाचं गाव आहे. त्या सोन्नाखोटा गावामध्ये शिवशंभो वारकरी शिक्षण संस्था 80 ते 90 विद्यार्थी शिकण्यासाठी कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील एक नामवंत 10 संस्थांपैकी प्रामुख्यानं 5 संस्थेमध्ये ज्यांचा उल्लेख केला जातो ते आदरणीय माऊली महाराज खोटे या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. ही लहान लहान लेकरं घडवण्याचं काम करतात. महाराज तुम्ही कधी संस्थेला जाऊन भेट द्या. सर माझी विनंती आहे, तुम्ही सुद्धा एकदा आवर्जून संस्थेकडे जा. अत्यंत देखणी संस्था आहे बघा. आणि हे लहान लहान पोरं घडवणं एवढं सोपं आहे का? एवढं सोपं नाही. बरं आमच्याकडे येणारा माल का सगळ्यात चांगला असतो का? अजिबात नाही. सगळं गाव ज्याला वैतागलेलं तो माल आमच्याकडे. खरं सांगतो सर, मीही पहिला शिक्षक आहे. सगळे आता तुम्हाला खरं मुलं कसे असतात हे फक्त तुम्हालाच माहिती आहे, शिक्षकांनाच माहिती आहे. मी एक दिवशी शाळेत गेलो पोरांना शिकवायला, डब्बा घरी विसरला. मी शाळेत गेलो, एका पोराला म्हणलं, राम्या डब्बा आहे का रे तुझा खायला? माझा घरी विसरलाय. तो म्हणला आहे ना सर. म्हणलं खाऊ का रे तुझा डब्बा? तो म्हणला खाऊन टाका ना सर. मी म्हणलं घरी गेल्यावर आईला काय सांगशील रे? म्हणला सांगून टाका कुत्र्याने खाल्ला म्हणून. एवढे विचित्र असतात महाराज. मुलं का सोपे असतात का? शाळेमध्ये शॉर्ट सर्किट झालं आमच्या, आणि आबा शॉर्ट सर्किट झाल्यामुळे शाळा जळायला लागली. आग लागली शाळेत. सगळेजण आग विझवायला गेले आणि तो राम्या नावाचा पोरगा बाहेर प्रांगणामध्ये नाचायला लागला. अरे मी जवळ गेलो, म्हणलं राम्या शाळा जळायला लागली, आग विझवायची सोडून नाचायला काय लागला? का आनंद आहे तुला एवढा? तो राम्या म्हणला, सर शाळाच एवढी जळाली आहे, ही शाळा जळताना पाहून मनाला असं वाटतंय कमीत कमी 10 दिवस तरी सुट्ट्या मिळणार आहेत. कोणाला कशात आनंद, कोणाला कशात. काही दिवसानं शाळा भरली आणि शाळा भरल्याच्या नंतर मी पिरियड वर गेलो आणि त्या राम्याला प्रश्न विचारला, राम्या घटना आणि दुर्घटना याच्यातला फरक काय? राम्या म्हणला, सर शाळा जळाली ही घटना आहे आणि शाळा जळून सुद्धा तुम्ही जिवंत राहिलात ही दुर्घटना आहे म्हणे. काय सांगता? त्याच पोराला, त्याच राम्याला आमच्या एका मॅडमने एकदा प्रश्न विचारला होता. म्हणे काय रे राम्या, एका बाजूला 1 किलो बुद्धी ठेवली आणि 1 किलो लाडू ठेवले, तो तू काय घेशील? तो म्हणला, मॅडम मी 1 किलो लाडू घेईल. मॅडम म्हणली, अरे मूर्खा, मी असते ना तर मी 1 किलो बुद्धी घेतली असती. तो म्हणला, बरोबर आहे ना मॅडम, ज्याला जे कमी आहे तो तेच घेणार आहे.
अर्थात हे पोरं विचित्र असतात, पण एवढी सुंदर मुलं घडवण्याचं काम माऊली महाराज करतात. सरांच्या शाळेमध्ये शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा अत्यंत सुंदर विद्यार्थी घडवून महाराष्ट्रातील उच्च पदावर जातात. त्यामुळे सगळ्या शिक्षक वृंदांना मनापासून धन्यवाद. आदरणीय फडसर या ठिकाणी संपर्कात राहिले. फड सरांना सुद्धा धन्यवाद आणि सेवेला सुरुवात. विड्याला सेवेसाठी निवडलेल्या अभंगावर मला चिंतन करायचं आहे. आदरणीय शिवाजीराव दादा आपल्यामधून 4 वर्ष झालं निघून गेलेले. खऱ्या अर्थानं हेच ते प्रांगण असेल की ज्या प्रांगणामध्ये तुम्ही त्यांना शेवटची अंघोळ घातली असेल. शेवटची अंघोळ घालताना सगळे नातेवाईक तुम्ही या ठिकाणी जमा झालेला असाल. मला असं वाटतं की गावामध्ये एखादी प्रेतयात्रा आली तर आपण गावातल्या खेड्यापाड्यातले सगळी माणसं त्या प्रेतयात्रेच्या दर्शनाला जात असतो. आणि कदाचित तुम्ही दर्शनाला नसाल गेला तर एकदा का होईना गावामध्ये एखाद्या प्रेताच्या दर्शनाला जा. तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला त्या कुटुंबाचं दुःख लक्षामध्ये येईल. कधीतरी बघा त्या प्रेताच्या दर्शनाला जाऊन त्या प्रेताच्या समोर जी माणसं रडत असतात त्या माणसाचं अंतःकरण कसं असतं. त्या प्रेताच्या समोर एक माणूस जोराजोरात जमिनीवर हात आपटून रडत असतो. जाऊन विचारा कधीतरी त्या माणसाला, हो दादा का जमिनीवर हात आपटता? त्यावेळेला तो माणूस सांगून जातो, हात आपटू नाही तर काय करू, कसाही केला तरी माझा भाऊ होता, निघून गेलं तर आता आम्ही कोणाच्या आधारावर जगायचं. म्हणून त्या प्रेताचा भाऊ जमिनीवर हात आपटत रडत असतो. कधी गेलात समोर तिथं तर बघा त्या प्रेताच्या शेजारी एक बाई हात नसते आपटत, पाय नसते आपटत, पोट बडवत असते. पोट विचारलं त्या बाईला, हो ताई का पोट बडवता? त्यावेळेला ती सांगून जाते, पोट नाही बडवू तर काय करू, कसंही केलं तरी 9 महिने 9 दिवस या लेकराला याच पोटामध्ये वागवलं मी, आणि जगाच्या मालकानं माझ्या अगोदर माझ्या लेकराला घेऊन गेला. ती त्या प्रेताची आई रडत असते. आणि कधीतरी जा त्या प्रेताच्या जवळ, त्या प्रेताच्या समोर त्या प्रेताचं मुंडकं किंवा डोकं आपल्या मांडीवर घेऊन, हात नाही बडवत, पाय नाही बडवत, पोट नाही बडवत, ती बाई जोराजोरात आपलं कपाळ बडवत असते. कपाळ विचारा त्या बाईला कधीतरी, ओ ताई का कपाळ बडवता? त्यावेळेला ती सांगून जाते, कपाळ नाही बडवू तर काय करू महाराज, कसंही केलं तरी माझ्या कपाळावरचं कुंकू होतं, निघून गेलं माझ्या कपाळावरचं कुंकू, आता कोणाच्या नावाचं कुंकू आम्ही लावायचं? ओ पेट पकड कर माता रोये, बाह पकड कर भाई, पेट पकड कर माता रोये, बाह पकड कर भाई. पेट पकड़ कर माता रोए, बाह पकड़ कर भाई. ओ लपट झपट कर चिड़िया रोवे, हंस अकेला जाई. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है, मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है, मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है, मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है, कैसा नाता है, कैसा नाता है. वा गुरुजी वा वा. ऐका, मुलगा गेल्याच्या नंतर आई पोट बडवत रडत असते, आणि जी बायको असते ना ती पोट नाही बडवत बर का, पाय नाही आपटत बर का, अहो ती कपाळ बडवते कपाळ, आणि विचारते आपल्या धन्याला, मालक मालक अर्ध्यावर माझा हात सोडून निघून का गेला? मालक तुमच्यावर किती प्रेम केलं मी. अहो मालक संसाराचा 2 गाड्याचा संसार, 2 चाकाचा 1 चाकावर संसार चालवायचा कसा? म्हणून त्या प्रेताकडे बघून त्या प्रेताची पत्नी रडत असते. आणि काय म्हणते माहितीये ती म्हणते, मालक किती प्रेम केलं तुमच्यावर मी मालक. मालक पायाची बोटं माझी होती पण जोडवी मात्र तुमच्या नावाची होती मालक. मालक पायाची बोटं माझी होती पण जोडवी मात्र तुमच्या नावाची होती मालक. मालक पाय माझे होते पण पैंजण मात्र तुमच्या नावाचं होतं मालक. मालक हात माझा होता पण चुडा मात्र तुमच्या नावाचा होता मालक. मालक गळा माझा होता पण मंगळसूत्र मात्र तुमच्या नावाचं होतं मालक. मालक कपाळ माझं होतं पण कुंकू मात्र तुमच्या नावाचं होतं मालक. ओसाड पडलं माझं कपाळ, आता कोणाच्या नावाचं कुंकू लावावं म्हणून त्या प्रेताची बायको रडत असते. त्या प्रेताची मुलं जोपर्यंत बाप घरामध्ये आहे तोपर्यंत रडतील का नाही रडतील याची गॅरंटी नाही. पण बापाला शेवटचा अंत्यविधी बापाचा केला
शेवटचा अग्निदाग बापाला देऊन आला आणि घरामध्ये आल्याच्या नंतर पोरं डसा डसा घरातल्या भिंतीला खांबाला धरून रडायला लागले ना, त्यावेळेला त्या पोराला विचारलं गावातल्या लोकांनी, ए दादा, अरे बापाला शेवटचा अग्निदाह देऊन आलोय आपण, आता रडतो कशासाठी? त्यावेळेला ते पोरं सांगून गेले, अरे जोपर्यंत आमचा बाप जिवंत होता तोपर्यंत आमच्या बापानं कधी आम्हाला भावकीच्या दारात जाऊ दिलं नाही. निघून गेला आमचा बाप आणि गावातली सगळी माणसं शेवटच्या रात्री आमच्या समोर भाकरी घेऊन आली. कडू घास काढला असं म्हणतो आपण. एखाद्या घरातली व्यक्ती गेल्याच्या नंतर आपली सगळी भावकी भाकरी घेऊन येत असते तिथं. आजपर्यंत आमच्या बापानं सगळं स्वाभिमानानं जीवन जगायला शिकवलं. आणि दादांच्या जीवनामध्ये तर दादांनी किती कष्ट केले, संपूर्ण जीवन कष्टात घालवलं. आपल्या लहान लहान या लेकराचं कुटुंब यांच्या शिक्षणाकडे महत्त्व दिलं. स्वतः सांप्रदायिक घराण्यामध्ये वावरत असताना, प्रभू रामचंद्राची सेवा करत असताना रामायणातल्या एका शब्दाची त्यांच्या वाणीतून सेवा घडली आणि त्यांच्या त्या पुण्यामुळं आज या लेकरांचे दिवस सोन्याचे आले. हा आशीर्वाद आहे दादांचा या लेकरांना. खऱ्या अर्थानं ज्या घरामध्ये एखादी व्यक्ती निघून जाते त्यावेळेला त्या घराचं दुःख आपण पाहिलं पाहिजे. सेवेसाठी निवडलेला अभंग या महाराष्ट्रातला एका थोर साधूचा आहे. काय त्या साधूचा परिचय सांगतो तुम्हाला, ऐका. साहित्य सोनियाच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणारे, महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमेध गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भांडाऱ्या भामचंद्र गोराड्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठागमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यानं सुवर्ण अक्षरानं लिहिला. इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देवयान पंथ ज्याच्यामुळं खुला झाला मायबाप, ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून आपल्या जीवनाचा शेवट सांगतात. विडाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी याच दिवसासाठी 42 वर्ष परमार्थ केला. मी याच दिवसासाठी 42 वर्ष देवाचं नामचिंतन केलं. कोणत्या दिवसासाठी? माझ्या जीवनामधला शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी मी 42 वर्ष देवाचं भजन केलं. काही लोकांना तुकोबारायला विचारलं, तुकोबाराय शेवट म्हणजे नेमका कशाचा? शेवट जन्माचा, मरणाचा, साधनेचा, भजनाचा शेवट नेमका कशाचा? तुकोबाराय म्हणले, मरण हा माणसाच्या जीवनाचा शेवट नाही. मरण हा माणसाच्या जीवनाचा शेवट असता तर ज्ञानोबाराय नसते म्हणले. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिशे, आणि हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे आणि मग नूतन वेडीजे. जीर्ण झालेलं कापड जसं तुम्ही अंगामधून काढून फेकून देता, तसं नवीन कापड तुम्ही अंगामध्ये परिधान करत असता, तसा आत्मा सुद्धा जीर्ण झालेलं शरीर काढून टाकून देतो आणि नवीन शरीरामध्ये प्रवेश करत राहतो. म्हणजे मरण हा माणसाच्या जीवनाचा शेवट नाही. मग काय जीवनाचा शेवट आहे? तुकोबाराय म्हणतात, साधना संपून साध्य प्राप्त होणं म्हणजे आमच्या जीवनाचा शेवट आहे. आमच्या जीवनाची साधना आहे नामचिंतन आणि आमच्या जीवनाचं साध्य आहे परमेश्वर. नामचिंतन रूपी साधना पार करून परमेश्वर रूपी साध्य आम्हाला प्राप्त झालं आणि आता आम्ही निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा तृष्णेची या. आता आमच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारची पळापळ राहिली नाही, धावाधाव राहिली नाही, कसल्याही प्रकारची चिंता राहिली नाही. काही लोकांना विचारलं, तुकोबाराय हे सगळं तुमच्या जीवनामध्ये घडलं कसं काय? तुकोबाराय म्हणले, मी माझ्या जीवनाचं निरीक्षण करून परीक्षण केलं, त्यावेळेला मलाच कौतुक वाटायला लागलं. कौतुक वाटे झाले या वेचाचे, पण ज्या वेळेला मी माझ्या जीवनाचं निरीक्षण करून व्यवस्थित परीक्षण केलं त्यावेळेला मला फक्त कळालं त्या देवाच्या मंगल नामानं हे सगळं घडलं. नाम मंगलाचे तेने गुणे. त्या देवाच्या मंगल नामानं माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला. त्या देवाच्या मंगल नामानं माझ्या जीवनामध्ये चिंता राहिली नाही. त्या देवाच्या मंगल नामानं आमच्या जीवनामध्ये पळापळ राहिली नाही. आणि त्या देवाच्या मंगल नामानं ज्या मुक्तीसाठी हजारो वर्ष लोक तपश्चर्या करतात ती मुक्ती आमच्या घरची दाशी बनून राहिली. तू का म्हणे मुक्ती परनेली नवरी आणि आता दिवसचारी खेळी मेळी, असा अभंगाचा सरळ सरळ भाव आहे. विस्तृत चिंतन पाहत असताना मुखानं नाम आणि हातानं टाळी. विडाला या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायाच्या जीवनाचा शेवट त्यांच्या समोर सांगतात.
आज आदरणीय दादाच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं भरघोस अशा पद्धतीचं अन्नदान, ज्ञानदान, धनदान आदरणीय सरांच्या आणि सरांच्या परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. का बरं पुण्यस्मरण करायचं? का बरं वर्षश्राद्ध करायचं? का बरं आपण अन्नदान करत राहायचं? तर त्यासाठी तुम्हीच अन्नदान करता, आपणच करतो. याच्या अगोदर कोणी केलेलं आहे का? बरं का करावं लागतं? पुराणातली एक कथा सांगतो तुम्हाला, ऐका. ज्या वेळेला महाभारताचं युद्ध झालं त्यावेळेला त्या महाभारताच्या युद्धामध्ये कर्ण धारातीर्थी पडला सर. आणि कर्ण धारातीर्थी पडल्याच्या नंतर कर्णाला घेण्यासाठी यमदेव आले. ही बातमी इंद्राला कळाली. इंद्राच्या लक्षात आलं की कर्ण धारातीर्थी पडला आणि यमदेव तिथं त्याला घ्यायला आलेत. इंद्र दरबारातली स्वर्गातली खुर्ची सोडली आणि कर्णाच्या डायरेक्ट जवळ आला. आणि कर्णाजवळ येऊन यमदेवाला सांगितलं की यमदेवा, तुम्ही कर्णाला घेऊन त्या यमलोकामध्ये जाऊ शकत नाही. यमदेवानं सांगितलं, का नाही जाता येणार? हे कर्ण नावाचं गिराईक आमचं आहे. त्यावेळेला इंद्रदेवानं सांगितलं, कर्णाच्या जीवनामध्ये कधीच पाप घडलं नाही. कर्णाच्या जीवनामध्ये एकनिष्ठतेने कर्ण राहिला, धर्माचं पालन केलंय कर्णानं. त्याच्या जीवनामध्ये त्याच्या दरबारातून कधीच कोणी रिकाम्या हातानं परत गेला नाही. अरे इंद्रदेव म्हटला, मी गेलो आणि कर्णाची कवच कुंडला म्हणजे कर्णाचा प्राण मागण्याचा प्रयत्न केला तर कर्णानं एका हातानं देऊन टाकला. कर्णाच्या जीवनामध्ये कधीच अधर्म घडला नाही. म्हणून कर्ण मला माझ्यासोबत घेऊन जायचंय. यमदेव निघून गेले. ऐका ऐका ऐका, लक्ष द्या माझ्या बोलण्याकडं. यमदेव निघून गेले आणि इंद्रदेवानं कर्णाला धरलं हाताला आणि कर्णाला घेऊन इंद्रदेव स्वर्गामध्ये गेले. आबा स्वर्गामध्ये कर्णानं सगळीकडे पाहिलं. कर्णाला भूक लागली आणि कर्णानं सगळीकडे पाहिलं. जेवण कर्णाला कुठं मिळालं नाही. जिकडं बघाव तिकडं सोन्याचे डोंगर, हिऱ्याचे डोंगर, मोत्याचे डोंगर, मानकाचे डोंगर, रेशमी कापडाचे गठानं, जिकडं बघाव तिकडं एवढं मोठं साम्राज्य होतं, पण खायला काहीच नव्हतं स्वर्गात. कर्ण इंद्राच्या दरबारात गेला आणि इंद्राला म्हणला, ए इंद्रा, अरे स्वर्ग स्वर्ग म्हणतात, तो हाच का तुझा स्वर्ग? तुझ्या स्वर्गामध्ये साध्या साध्या माणसाला जेवायची व्यवस्था नाही. त्यावेळेला इंद्रानं उत्तर दिलं. इंद्र म्हणला, कर्णा, या स्वर्गाचा एक नियम आहे, जे तुम्ही खाली दान कराल तेच तुम्हाला वर मिळतंय. तुझ्या जीवनामध्ये तू भूदान केलं, गोदान केलं, सुवर्णदान केलं, पण तुझ्या आयुष्यात कधी तू अन्नदान केलंच नाही, म्हणून तुला इथं अन्न मिळणारच नाही. कर्ण म्हणला, मग माझी विनंती आहे इंद्रा, माझी विनंती आहे, मला 14 दिवसासाठी खाली जाऊ दे आणि भरघोस अशा पद्धतीचं अन्नदान करू दे. अन्नदान केल्याच्या नंतर मी पुन्हा वरती येतो. तथास्तु म्हटला इंद्र. 14 दिवसासाठी कर्ण खाली आला. त्या कर्णानं 14 दिवस अन्नदान केलं. ते 14 दिवस आपण पितरपाठ म्हणून साजरे करतो. ते 14 दिवस आपण पितरपाठ म्हणून साजरे करतो. 14 दिवसाचं भरघोस केलेलं अन्नदान पूर्ण झालं आणि इंद्र पुन्हा स्वर्गामध्ये गेला. अर्थात तुम्ही जे इथं दान कराल ते तुमच्या पूर्वजांना मिळत राहतं. इथं केलेलं संपूर्ण पुण्य, या पुण्याचा संपूर्ण वाटा दादाच्या पदरामध्ये पडणार आहे. विठाला 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 जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून आपल्या जीवनाचा शेवट सांगतात. ऐका लक्षपूर्वक. तुम्हाला 2 माणसाच्या जीवनाचा शेवट सांगणार आहे मी. माझं कीर्तन तर कळतंय ना तुम्हाला? ओ बिडकर, भाषा कळते की माझी? भाषेत काय फरक वाटत नाही ना? हां, भाषेत बी फरक आहे. लय वेगवेगळ्या जागेवरच्या भाषेत. आणि मला लय अवघड कीर्तन करताच येत नाही सर. मी उगा इथं तुम्हाला घटन मटन पटन रज्जन सरपन ख्यातीन सत्ख्यातीन असत्ख्यातीन पूर्वमीमांसन उत्तरमीमांसन सांख्यन गौतमन कानादनन आविर्वचन विक्षेपण आवरणन मोक्षण अपरोक्षणाशन परोक्षणाशन अनंत व्याप्ती असल्या भानगडीतच पाडणार नाही. सोप्या पद्धतीत माझे शब्द तुमच्या हृदयापर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न करणार आहे. आणि सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर कशाला अवघड बोलायचंय? आमच्या काही लोकांना लई चुकाट्यात हात घालण्याचा नाद आहे. काय करायचंय सर? सोप्या पद्धतीत कळतंय ना? आमचा एक मित्र आहे, त्याला साहित्यिक बोलण्याचा नाद आहे. एक दिवशी मी त्याला म्हणलं, का रे तू माझ्या कीर्तनाला येणार होता आणि तू तर आला नाही. तो त्याच्या साहित्यिक भाषेमध्ये काय म्हणला माहितीये का मला? म्हणे, महाराज काय आहे, मी तुमच्या कीर्तनाला निघालोच होतो,
परंतु मी माझ्या द्विचक्री यानावरून मार्गाक्रमण करत असता माझ्या द्विचक्री यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे आणि त्याच्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे, त्या रबरी भागाला मैवरील पाषाणानं सचिद्र केल्यामुळे त्याच्यामधील हवा नावाचा पदार्थ मल आकाशामध्ये विलीन झाला, करिता मी कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं गायबाने पंक्चर म्हणल्यावर कळत असेल तर मैवरील पाषाण सचिद्र काही करायचं गरज आहे? खरं सांगू, या जुन्या लोकांची भाषा कोड्यातली होती पण सोपी होती आणि जुनच सगळं चांगलं होतं. या लोकांना विचारा, यांच्या काळात मोबाईल नव्हता, कॅम्प्युटर नव्हता, लॅपटॉप नव्हतं, काहीच नव्हतं बाबा, बरोबर? तरी सुद्धा बांधावर उभा राहून वैरणीच्या कडब्याचा हिशोब बोटावर मोजणारी माणसं आहेत तुम्ही. कारण तुमच्या काळात गणिताची पद्धत पावकी, निमकी, दीडकी, सव्वाकी, आउटकी होती का नाही? पाव एक, पाव, पाव दोन, अर्धा पाव, त्रिक पाव, पावचोक एक, पाव पाच, सव्वा पावसक, दीड पाव सत, पावणे दोन, पाव आठ दोन, पाव नऊ, सव्वा दोन, पाव दहा अडीच, निम एक, निम निम दोन एक, निम त्रिक दीड, निम चौक दोन, निम पाच अडीच, निम सक तीन, निम सात साडेतीन, निम आठ चार, निम नम साडेचार, निम दहा पाच, पाऊन एक, पाऊन, पाऊन दोन दीड, पाऊन त्रिक सव्वा दोन, पाऊन चौक तीन, पाऊन पाच पावणे चार, पाऊन सक साडेचार, पाऊन सात सव्वा पाच, पाऊन आठ सहा, पाऊन नऊ पावणे सात, पाऊन दहा साडेसात. हे जुनं आहे. एका मिनिटात हिशोब व्हायचा. महिला मंडळ खरं खरं सांगा, काटवटीतल्या भाकरीला चव का परातीतल्या भाकरीला चव? अय काटवटी हो, बोला, काटवटीतल्या भाकरीला चव का परातीतल्या भाकरीला चव? मोठ्यानं बोला. काटवटीतल्या भाकरीला चव. बरं का बरं काटवटीतल्या भाकरीला चव लागते? लाकडाची असते. कोण म्हणलं पीठ मळता येतं? पीठ परातीत पण मळता येतच की, पण लाकडाच्या काटवटीला विशेष करून चव लागते त्या भाकरीला. त्याचं कारण आहे, परातीतल्या भाकरीला चव एवढी लागत नाही. बघा तुम्ही, काटवटीतल्या भाकरीला जेवढी चव लागते तेवढी परातीतल्या भाकरीला चव लागत नाही. कारण सांगू का तुम्हाला? कारण त्या काटवटीला का चव लागते त्या भाकरीला? त्याचं कारण आहे, त्या काटवटीला महिला मंडळींनी भाकरी करत असताना पाय ठेवण्यासाठी दोन कान असतात, म्हणून त्या भाकरीला चव आहे. परातीला कान नसते. कुठून फिरून आलेल्या पायाचे दोन अंगठे अगोदर तिच्यात गुंतवावं लागते, नंतर भाकर थापावं लागते. कसं काय चव लागेल त्या भाकरीला? यांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली भाकर आपल्या ताटात येते महाराज. बरोबर आहे की नाही? ऐका लक्षपूर्वक, महत्वाचं बोलतोय. दोन माणसाच्या जीवनाचा शेवट तुमच्या समोर मी देणार आहे. एक म्हणजे एकेकाळचा भारताचा चक्रवर्ती राजा आहे, 100 लेकरांचा बाप आहे, हस्तिनापुरासारखा ज्याचं राज्य आहे, जगाचा मालक ज्याच्या विरोधात आहे, त्याचं नाव आहे धृतराष्ट्र. त्याच्या जीवनाचा शेवट सांगतो आणि तुकोबरायाच्या जीवनाचा शेवट सांगतो. ऐका, कोण होता हो धृतराष्ट्र? नेमका या हस्तिनापुराचा इतिहास काय सांगतो, थोडं महत्वाचं लक्ष देऊन ऐका. या हस्तिनापुरामध्ये महाभारतामध्ये काशीप्रसाद जयस्वाल नावाची एक व्यक्ती सांगून गेली की बृहक्षत्र नावाचा एक राजा आहे आणि त्या बृहक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. त्या हस्ती नावाच्या पोरानं जे गाव निर्माण केलं त्या गावाचं नाव हस्तिनापूर. त्या गावाचं पहिलं नाव हस्तिनापूर, दुसरं नाव इंद्रप्रस्थनगर, तिसरं नाव योगिनिकपुरा, चौथं नाव सिरी, पाचवं नाव किलासिरी, सहावं नाव लालकोट, सातवं नाव जहापना, आठवं नाव तुबलकाबाद, नववं नाव मुबारकबाद, 10वं नाव फिरोजाबाद, 11वं नाव अकबराबाद, 12वं नाव देहली, 13वं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली आणि 19 फेब्रुवारी 1931 इंग्रज अधिकारी व्हाईसराय यानं तिचं नाव ठेवलं नवी दिल्ली. त्या दिल्लीची नावं बदलली साहेब, वैभव नाही बदललं. लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला जिथं बसतात त्याच्या पाठीमागे एक श्लोक लिहिलेला आहे, धर्मचक्र परिवर्तनाय. दिल्लीचं तख्त हे धर्माधिष्ठानाची वाट पाहत राहतं. मग तो बृहक्षत्र नावाचा राजा, त्या बृहक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला, त्या पोराचं नाव हस्ती. हस्तीला पुढे एक पोरगा झाला, त्याचं नाव नहुष. नहुषचा पोरगा ययाती, ययातीचा पुरू, पुरूचा कृकण्यम, कृकण्यमचा मतिनार, मतिनारचा सेविनार, सेविनारचा दिविरथ, दिविरथचा आदिरथ, आदिरथचा नवरथ, नवरथचा तपलीचा, तपलीचाचा वृक्ष, वृक्षाचा संवरण, संवरणला पुढे एक मुलगा झाला ज्याचं नाव आहे कुरु. म्हणून आपण सगळेजण त्या घराण्याला कुरुवंश असं म्हणतो. त्यांच्याच कुलामध्ये पुढे एक मुलगा झाला ज्याचं नाव आहे प्रतीक. त्याला 3 मुलं, देवापी, बाल्लिक, शांतनू. देवापी संन्यासी झाला, बाल्लिक महाभारत युद्धामध्ये मेला आणि शांतनू हस्तिनापुराचा राजा झाला. त्या शांतनूला गंगा नदीपासून झालेला आणि वाचलेला एक मुलगा ज्याचं नाव आहे देवव्रत. त्याने भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव पडलं भीष्माचार्य. त्याची दुसरी बायको, तिचं नाव आहे सत्यवती. तिला 2 मुलं, एकाचं नाव विचित्रवीर आणि दुसऱ्याचं चित्रांगत. त्यांच्याच कुलामध्ये पुढे 2 मुलं झाली, एकाचं नाव पंडू आणि दुसऱ्याचं धृतराष्ट्र. पंडू नावाचा राजा, त्या पंडू नावाच्या राजाला पृथा नावाची एक बायको आहे जिचं खरं नाव पृथा आहे, पण आम्ही सगळेजण तिला कुंती असं म्हणतो. त्या पृथेला विवाह कालापूर्वी एक मुलगा झाला ज्याचं नाव आहे वसुसेन. आपण सगळेजण त्याला कर्ण असं म्हणतो. आणि विवाह कालाच्या नंतर तिला 3 मुलं झाली, धर्मराज, युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन.
तिची सवत मद्र देशातील एका राजाची मुलगी, जिचं नाव आहे माद्री. तिला 2 मुलं, एकाचं नाव नकुल आणि दुसऱ्याचं सहदेव. इकडे धृतराष्ट्र नावाचा राजा, त्या धृतराष्ट्र नावाच्या राजाला एक बायको आहे, जिचं नाव आहे गांधारी. महिला मंडळ, गांधारीला कधी नावं ठेवायची नाही. का? कारण गांधारी सारखी महान पतिव्रता आपल्याला पाहायला मिळणार नाही. स्वतःच्या नवऱ्याला दिसत नाही म्हणून दिसत असताना सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून उभं आयुष्य मालकासाठी जिने खर्च केलं, तिचं नाव गांधारी आहे. त्या गांधारीचं माहेर आहे गांधार. त्या काळातलं गांधार म्हणजे अलीकडचं कंधार, अलीकडचं कंधार म्हणजे आत्ताचं कंधार, आणि आत्ताचं कंधार म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी. अफगाणिस्तान सुद्धा आता आहे. 1929ला उपस्थान, नंतर उपस्थान, नंतर अफगाणिस्तान. 1985 सार्क परिषदेची स्थापना आणि 2002 सार्क परिषदेचा 8वा देश म्हणून अफगाणिस्तान भारताच्या पंक्तीला बसला. माझा मुद्दा तो नाही, माझा मुद्दा हा आहे, 100 पुत्र आहेत त्या गांधारीला. कौरव म्हणता तुम्ही त्यांना, आणि पंडूराजाला 5 पुत्र आहे, पांडव म्हणता तुम्ही त्यांना. महाभारताचं युद्ध ठरलं. श्रीकृष्ण परमात्म्याकडे मदत मागायला अर्जुन आणि दुर्योधन दोघेही गेले. देव आजच झोपलेला होता. दुर्योधन अगोदर गेला, दुर्योधन देवाच्या डोक्यापाशी बसला. अर्जुन नंतर गेला, अर्जुन देवाच्या पायापाशी बसला. देव झोपेतून उठले, समोर पाहिलं, अर्जुन दिसला. विचारला, अर्जुना कधी आलास? पण दुर्योधनाला राग आला. दुर्योधन म्हणला, ए देवा, अरे याच्या अगोदर मी आलोय, मला विचार ना कधी आलास. देव म्हणला, अरे जरी तू अगोदर आलास तरी माझ्या डोक्यावर बसलास ना, आणि डोक्यावर बसणाऱ्या माणसाला माझ्यापाशी किंमत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, विद्यार्थ्यानं कधी गुरुजींच्या डोक्यावर बसायचं नाही, लेकानं कधी बापाच्या डोक्यावर बसायचं नाही, भक्तानं कधी देवाच्या डोक्यावर बसायचं नाही, आणि बायकोनं कधी, ते तुम्हीच म्हणा, मला थांबायचं आहे अजून इथं. चला ऐका. देवानं दोघांनाही विचारलं, आलाच कशासाठी? दोघंही म्हणले, देवा महाभारताचं युद्ध ठरलंय. देव म्हणला, मला माहिती आहे. मग दोघांनी मदत मागितली. ऐका बरं का, फार गोड आहे. ते दोघंही म्हणले, देवा आम्हाला मदत कर काहीतरी. देवानं दोन्ही बाजूला 2 विकल्प ठेवले. एका बाजूला 56 कोटी यादव सैन्य ठेवलं आणि एका बाजूला एकटा राहिला. देव म्हणला, एका बाजूला 56 कोटी यादव सैन्य, एका बाजूला मी आहे, ज्या बाजूला मी थांबणार आहे त्या बाजूला हातामध्ये शस्त्र घेणार नाही, शस्त्र उचलणार नाही. 4 चांगल्या गोष्टी सांगल. बोल दुर्योधना, काय पाहिजे तुला? दुर्योधनानं हातामध्ये 56 कोटी यादव सैन्य घेतलं. हातामध्ये पान आणि सुपारीचा विडा घेतला दुर्योधनानं, आणि दुर्योधन निघाला. अर्जुनाकडं फक्त देव राहिला. ऐका, अर्जुनाला देव म्हणला, अर्जुना तुला काय पाहिजे रे? अर्जुन म्हणला, 56 कोटी यादव सैन्य तर घेतलं त्यानं, मला काही नको देवा, मला फक्त तू पाहिजे. देव अर्जुनाकडे पाहून हसला. अर्जुन म्हणला, ए देवा, का रे माझ्याकडे पाहून हसला? त्यावेळेला देव काय म्हणला माहितीये? अर्जुन, अरे अर्जुन, हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. अर्जुन, हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. माखन तो दुर्योधन ले गया, तेरे पास बचा खाली छास. पण तो अर्जुन होता. तो म्हणला, भगवान जीत तो मेरी ही होगी, भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. अरे भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. अरे माखन से क्या लेना मुझे, माखन चोर है मेरे पास. अर्थात महाभारताचं युद्ध संपलं, सगळ्या कौरवांचा नाश झाला, राहिला तो एकटा धृतराष्ट्र. ऐका बरं का, एकेकाळचा भारताचा चक्रवर्ती राजा, 100 लेकरांचा बाप, हस्तिनापुरासारखं ज्याचं राज्य, जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा ज्याच्या विरोधात होता, त्याचं नाव आहे धृतराष्ट्र. शेवटी सगळं कौरव सैन्य संपलं, एकटा धृतराष्ट्र राहिला. सख्खा पांडवांचा काका होता, चुलता होता, म्हणून पांडवांनी सांभाळायला घरी घेतला. ऐका, पण धृतराष्ट्राच्या जीवनाचा शेवट किती, ही दंतकथा सांगत नाही तुम्हाला, घडलेली घटना आहे. आपल्या याच भारत देशातला इतिहास आहे हा, हस्तिनापुराचा इतिहास आहे हा. ऐका, ज्या वेळेला पांडवांकडे सांभाळायला घेतला धृतराष्ट्र, त्यावेळेला धृतराष्ट्र जेवायला बसला की भीम समोर यायचा. भीमाला सगळं जमलं होतं साहेब, पण बोलणं कधीच जमलं नाही. भीम धृतराष्ट्राच्या समोर उभा राहायचा आणि काय म्हणायचं माहितीये? ए धृतराष्ट्रा, कर अरे जेवण कर. आणि द्रौपदीला म्हणायचा, द्रौपदी वाढ याला. अरे माझ्या दारातलं कुत्रा जसं जगवणं अवघड नाही, मला तसं याला जगवणं अवघड नाही. आणि धृतराष्ट्राला तो म्हणायचा, ए धृतराष्ट्रा, तुझे जेवण करतो ना, हे जेवण म्हणजे तुझ्या रक्ताच्या, लेकराच्या रक्तापासून बनलेला एक एक घास आहे, बघ खायचं असेल तर खा. या असल्या बोलण्याला कंटाळला धृतराष्ट्र. निघून गेला घरातून बाहेर, एका जंगलामध्ये निघून गेला. ज्या जंगलामध्ये गेला त्या जंगलाला आग लागली. आणि ऐका,
आग लागल्याच्या नंतर दोन्ही डोळ्यांना आंधळा धृतराष्ट्र आगेपासून वाचायला गेला ना आगेमध्येच जाऊन पडला. आगेपासून वाचायला जायचा ना आगेमध्येच जाऊन पडायचा. भारताचा सम्राट होता, चक्रवर्ती राजा होता, पण शेवटी मात्र चटके लागून लागून मृत्यू झाला. आता माझ्या तुकोबारायाकडे काही नव्हतं, तरी सुद्धा तुकोबारायाच्या जीवनाचा शेवट किती गोड आहे बघा. विठाला अहो एवढा त्रास दिला ते होतल्या लोकांनी तुकोबारायाला. अहो तुकोबारायाला एवढा त्रास दिला, गावातून हाकलून दिलं आबा तुकोबारायाला. आता काय खावे कोणी कडे जावे, आता काय खावे कोणी कडे जावे, गावात राहावे कोणापणे, गावात राहावे कोणापणे. आता काय खावे कोणाकडे जावे, कोणीकडे जावे, आता काय खावे कोणीकडे जावे, गावात राहावे कोणापणे, गावात राहावे सर खरं सांगतो मॅनेजमेंट अत्यंत सुंदर केलंय बरं का. पुनश्च एकदा या सगळ्या टाळकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कार्य चिंगुसपणा करता जरा मोठ्यानं वाजवा ना. अहो एवढी सोन्यासारखी माणसं आपल्या गावामध्ये मारा सोपं नाही बरं का. हे सरांचं त्यांच्यावर प्रेम आणि आबांचं सुद्धा सरांवर प्रेम असल्यामुळे इथं आलेली माणसं आहे ती. नाही तर पैशानं एकात घेता येतील एवढी सोपी माणसं नाही ती. आता आम्हाला बी टाळकरी रोज भेटते. कधी कधी असं वाटतं या टाळकऱ्यांच्या साथीपेक्षा कोरोनाची साथ परवडली, इतके वाईट भेटत आहेत. आबा मी एकदा काल्याच्या कीर्तनात म्हणलं होतं, रंगणी रांगत गुलगुला बोलत. अभंग घेतला माझा काल्याचा. रंगणी रांगत गुलगुला बोलत. पाठीमागचे सगळे म्हणत होते रंगणी रांगत गंगुला बोलत. काय करायचं सांगा. अहो लय नमुन्याची लोक भेटतात कधी कधी. त्या दिवशी अहिल्यानगर ते आळंदीचा प्रवास चालू होता माझा. त्या सुप्याच्या टोल नाक्यावर एक माणूस आडवा आला, भिकारी, इंटरनॅशनल भिकारी होता साहेब तो, इंटरनॅशनल. त्यानं माझी गाडी अडवली. मला म्हणला महाराज काहीतरी दान धर्म करा, तुम्ही लय गावायला लुटलंय म्हणला. अरे म्हणलं जरा व्यवस्थित बोल, काय दान धर्म करू तुला बोल म्हटलं. मी काच खाली घेतला गाडीचा, पण माझ्याकडे काय सुट्टे पैसे नव्हते. त्याला म्हणलं अरे दादा माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत ना. तो म्हणला मग फोन पे करा. इंटरनॅशनल. मी 10 रुपये फोन पे केले सुद्धा त्याला. 10 रुपयावर जमलं नाही सर त्याचं. तो म्हणला अजून 10 रुपये करा. अरे मी म्हणलं आत्ताच 10 केले ना, अजून 10 कशाला. तो म्हणला माझ्या मैत्रिणीला. अरे म्हणलं भिकाऱ्याला पण मैत्रीण नसते का रे. तो म्हणला तिच्यामुळंच भिकारी झालोय म्हणून द्या म्हणे. काय सांगता महाराज. पण आज अत्यंत सुंदर, फार अत्यंत गोड वातावरण इथं निर्माण आहे. खरं सांगू, ज्या माणसानं रामायणातल्या शब्दाची साधना केली आहे त्या माणसाच्या स्टेजवर एवढी मोठी माणसं येणं साहजिकच आहे ना. बरोबर आहे की नाही. ऐका, माझा मुद्दा हा चाललेला होता. तुकोबारायाला एवढा त्रास दिला गावातल्या लोकांनी. हे खरं सांगू का तुम्हाला, ऐकताय तुम्ही लक्ष देऊन म्हणून सांगतोय तुम्हाला. या भारताचे एक पहिले पंतप्रधान होते ज्यांचं नाव होतं पंडित जवाहरलाल नेहरू. ते नेहमी त्यांच्या सभेमध्ये सांगायचे, ते म्हणायचे की तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे. एका पत्रकारानं चलता चलता त्यांना प्रश्न विचारला, का हो साहेब का आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे. त्यावेळेस त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणले तुमचा महाराष्ट्र याकरता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे आबा, ते मला फार आवडतं. ते म्हणायचे या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले, जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही, गेल्यानंतर कळाले. माझे माऊली ज्ञानोबाराय असताना कधी त्यांना कोणी शिव दिलं नाही आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही आणि आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा फेटा आहे.
असताना माझ्या ज्ञानोबारायाला झोपायला जागा मिळाली नाही आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे. असताना लोकांनी कधी इंद्रायणीला शिव दिलं नाही का, तर इंद्रायणी बाटेल. आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे आणि ते पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही, तर चांदीची घागर, चांदीचं गंगालय, चांदीचं पंचपाळं आणि चांदीची पंचारती आहे. अहो असताना मुलं 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर माधुकरीसाठी गेली तर दगडा विटा मातीशिवाय त्यांना कधी काही मिळालंच नाही. आणि आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर रांगा आहेत. असताना या समाजानं माझ्या ज्ञानोबारायाला खापर मिळू दिलं नाही आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य. अहो असताना शिवलं की पाप होत होतं, असताना शिवलं की पाप होत होतं आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जात आहे म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना या समाजानं माझ्या ज्ञानोबारायाला आई आणि बापाचं प्रेम मिळू दिलं नाही. आता संपूर्ण जगाची मायबाप माझी ज्ञानराज माऊली झाली. असताना पैठणला न्याय मिळू दिला नाही. आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागण्यासाठी आळंदीला जातो. असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली बाबा. असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली तर अनवाणी पायानं माझ्या माऊलीनं पंढरीची वारी केली. अरे पाय उन्हामध्ये भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली आणि पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबारायानं केली. आणि आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत, चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे आणि चांदीच्या रथाला बैलजोड कोणाचा जुंपायचा म्हणून निलाव आहे आणि निलावामध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदीमध्ये मिरवणूक आहे. असताना याच भगवान बाबांना आष्टीच्या कोर्टाची पायरी चढावी लागली आणि आज त्याच भगवान बाबाच्या दर्शनाशिवाय आपण आतुरलेलो आहोत. एक सांगू तुम्हाला, एक सांगू, तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर कोणत्याही संताच्या समाधीवर तुमचं कपाळ टेकवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्या नंतर 5व्या दिवशी सटवी तुमच्या कपाळावर तुमचं प्रारब्ध लिहिते. आपण जन्माला आल्याच्या नंतर 5व्या दिवशी सटवी तुमच्या कपाळावर तुमचं प्रारब्ध लिहिते. पण तेच कपाळ भगवान गडावर जाऊन भगवान बाबाच्या समाधीवर टेकवलं ना तर सटवीनं लिहिलेला प्रारब्ध सुद्धा बदलवण्याची ताकद माझ्या भगवान बाबाच्या समाधीमध्ये. संतन के संग लाग रे तोरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, तेरो बड़ो भाग रे तोरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. आज तुम्ही रनी में लाग रे वाह वाह वाह. अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, तोरी बिगड़ी बने तोरी अच्छी बनेगी. संतन के सांग लाग रे तोरी अच्छी बनेगी. संताच्या सानिध्यात गेलं पाहिजे. किती त्रास दिला तुकोबारायाला लोकांनी, काठीनं मारलो, पण ज्या माणसानं काठीनं मारलं त्या माणसाला रात्री कीर्तनाला आणून बसवायची ताकद माझ्या तुकोबारायाच्या कीर्तनामध्ये होती. अहो एवढा त्रास दिला. एक दिवशी तर लोहगाव, पुण्याच्या जवळ लोहगाव नावाचं गाव, त्या लोहगावला तुकोबारायाचं कीर्तन आहे. 14 टाळकरी उभा आहेत. त्या 14 टाळकऱ्यांमध्ये एक शिवबा कासार नावाचा टाळकरी आहे. कीर्तन संपलं आणि शिवबा कासारानं तुकोबारायाच्या हाताला धरलं, सांगितलं तुकोबाराय आजचा तुमचा मुक्काम माझ्या घरी. तुकोबाराय शिवबा कासाराच्या घरी गेले, मुक्काम केला आणि सकाळी उठल्याबरोबर आता आंघोळ करायची म्हणून मोरीमध्ये गेले, आंघोळीला बसले. पण शिवबा कासाराच्या बायकोनं माझ्या नवऱ्याला या तुकारामानं त्या काळ्या विट्याचं व्याड लावलं म्हणून शिवबा कासाराच्या बायकोनं उखळलेलं पाणी घेतलं हो आणि तुकोबारायाच्या अंगावर ओतलं. जळे माझी काया लागला ओनवा, जळे माझी काया लागला ओनवा, गळे माझी काया लागला वनवा, गळे माझी काया लागला वनवा. अब रे
रे केशवा ऐका ऐका किती त्रास झाला तुकोबारायाला. ऐका माझ्या दादानो, केशवा उकळलेलं पाणी तुकोबारायाच्या अंगावर टाकलं. अरे चटका लागला आपल्याला तर आपल्याला 2 तास 4 तास काही सुचत नाही. पण तुकोबारायाच्या अंगावर उकळलेलं पाणी टाकलं शोभा कसाराच्या बायकोनं. काय वेदना झाल्या असतील. 4,500 अभंगाचा गाथा वाचताना आनंद वाटतो आपल्याला. पण त्या गाथ्याच्या पाठीमाग टाळबारीक वाजलं. त्या गाथ्याच्या पाठीमाग किती त्रास झाला तुकोबारायाला सांगता येत नाही आपल्याला. 4,500 अभंगाचा गाथा आहे साहेब. गाथा तयार कसा झाला माहितीये. एक वेळेला तुकोबारायानं अभंग म्हणायचा आणि अभंग लिहिण्यासाठी हाताखाली एक साधू होते. त्या साधूचं नाव होतं संताजी जगनाडे. तुकोबांनी अभंग म्हणायचा आणि संताजीनं अभंग लिहायचा. पण तो अभंग बरोबर आहे की चूक आहे पाहण्यासाठी तुकोबांना एक परीक्षा द्यावी लागायची. एक विस्तवामध्ये तापलेलं तप्त नाणं तुकोबांनी उचलायचं, जिभेवर ठेवायचं. चटका बसला तर अभंग चुकीचा समजून बाजूला काढायचा आणि चटका नाही बसला तर अभंग बरोबर समजून गाथ्याला जोडायचा. 4,500 अभंगाचा गाथा आहे. चटक्याचा विचार कधी आपण केला नाही. एवढा त्रास झाला तुकोबारायाला. महिला मंडळ, तुम्हाला जर सासरी त्रास झाला तर माहेरची आठवण येते. तसं तुकोबारायाला सुद्धा माहेरची आठवण आली आणि तुकोबाराय म्हणले, आपुल्या माहेरा जाईन मी आता आणि निरोप या संत हाती आला. दुःख दुःख तुकोबारायाच्या माहेरची माणसं कोण आहेत? कोणतं माहेर आहे तुकोबारायांचं? तुकोबारायांचं माहेर आहे वैकुंठ. आणि तुकोबारायाच्या माहेरची माणसं कोण आहेत आबा? तुम्ही सनकादिक संत मानवीता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. ऐका, सनकादिक हे तुकोबारायाच्या माहेरची माणसं आहेत. आणि सनकादिकाला तुकोबारायानं बोलावून घेतलं आणि सांगितलं, माझ्या विठोबाला सांगा, माझ्या विठोबाला सांगा की मला इथं या भूवैकुंठा या मृत्यू लोकामध्ये त्रास आहे. या तुकारामाची आठवण तुला येते की नाही? तुका म्हणे माझं आठवा मूळ लवकरी पाठवा. एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. त्या देवाला जाऊन या तुकारामाचा नमस्कार सांगा आणि सांगा म्हणावं, या तुकाची तुला आठवण आहे की नाही? पंढरपूरच्या पांडुरंगानं तुकोबारायाचा पत्र सनकादिकाच्या हातातून हातात घेतलं आणि माझा पंढरपूरचा विठोबा ढसा ढसा रडायला लागला. पंढरपूरचा मालक तुकोबारायासाठी वैकुंठावरून भूवैकुंठावर आला. म्हणून तर आपण रोज म्हणतो ना, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गगनी झळकला. गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, कैसा गगनी झळकला. गरुडावरी बैसोनी, गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. ऐका ऐका ऐका, माझा जगाचा मालक तुकोबारायाला घेण्यासाठी देहू नगरीमध्ये आला. ओ पाहुणे वा वा, राची आजी आली क्या बात है आबा. केसी. ओ पाहुणे घराची आजी हो आले रुची केसी. काय करू उपचार कोप ओळखी डर डर. काय
जगद्गुरु तुकोबारायाला घेण्यासाठी देव आलेला आहे. वैकुंठाहून देहूनगरीमध्ये आलेला आहे. तुकोबारायाच्या घरची परिस्थिती काय होती मंडळी? पाहून निघाराशी आजी आले ऋषिकेशी. वा काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मुड की जर जर, कोप वा वा. तुकोबारायानं सादर प्रणाम घातला पांडुरंगाला आणि पांडुरंगाला सांगितलं, देवा आलास. माझ्या पंढरपूरच्या मालकानं तुकोबारायाकडे पाहून डोळ्यातलं पाणी गालावर आलं आणि पंढरपूरचा मालक माझा विठोबा तुकोबाला म्हणतो, तुकोबाराय चला आता तुम्हाला घ्यायला आलो. तुकोबाराय म्हणले, देवा मला एकट्याला नाही यायचं. या देहूतले सगळ्या गावातल्या लोकांना माझ्यासोबत घेऊन वैकुंठाला यायचंय. ओ गावकरी, ज्या लोकांना तुकोबारायाला त्रास दिला त्या लोकांच्या कल्याणाचं हित पाहणारे माझे तुकशेठ आहेत. आणि तुकशेठ सगळ्या देहू गावामध्ये गेले. गावातल्या लोकांना सांगायला लागले, ऐका हो ऐका, ओ गावकऱ्यानो, वैकुंठाला यायचं का तुम्हाला? वैकुंठाला? गावातली लोक कावरे बावरे होऊन तुकोबारायाकडे बघायला लागले. ओ तुकशेठ, तुकशेठ, अहो वैकुंठाला जायची भाषा करता काय? डोक्यावर परिणाम तर नाही झाला? तुकोबारायाला लोकांनी वेड्यात काढलं. नाही आला तुकोबारायासोबत कोणी वैकुंठाला. तुकोबाराय म्हणले, माझ्यासोबत नका येऊ वैकुंठाला, पण मला वाटा लावायला तर गोपाळपुऱ्यापर्यंत चला. तुकोबाराय म्हणले, माझा देव वाट बघतोय माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा त्रिरंग बोलावितो, वैकुंठा त्रिरंग बोलावितो. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. ऐका मंडळी, तुकोबारायाला घेण्यासाठी देव आलेला आहे. तुकोबारायाची वाट बघतोय देव. आणि तुकोबाराय सगळ्यांना घेऊन गोपाळपुऱ्यापर्यंत आले. तुकोबाराय देवाच्या विमानामध्ये बसले आणि तुकोबाराय काय म्हणले माहितीये? आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा. आमचा राम घ्यावा, शेवटचा राम राम आहे. आमचा सगळ्यांना शेवटचा राम राम करताय तुकोबाराय. राम राम. आता पुन्हा भेट होईल का नाही माहित नाही. आमचं गाव आहे वैकुंठ, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. आणि बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया, निघालो आम्ही आमच्या गावाला. ऐका, तुकोबारायाच्या विमानाला लोक आडवी उभा झाली. देव एका बाजूला, तुकोबाराय एका बाजूला. आणि देहूतल्या लोकांना तुकोबारायासमोर प्रश्न मांडला. देहूतली लोक म्हणली, ओ तुकोबाराय, 42 वर्षाचा परमार्थ कशासाठी? 42 वर्षाचं नामचिंतन कशासाठी? 42 वर्षाची साधना कशासाठी? या दिवसासाठी? तुकोबाराय म्हणले, हो, माझ्या जीवनाची साधना होती नामचिंतन आणि माझ्या जीवनाचं साध्य होतं परमेश्वर. नामचिंतन रूपी साधना पार करून परमेश्वर रूपी साध्य मला प्राप्त झालं. आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं, आता माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला. साठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास,
शेवटासाठी केला होता टहास. शेवटाचा दिसा गोड भावा, शेवटाचा दिसा गोड भावा, शेवटाचा दिसा गोड भावा. आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. याचसाठी केला होता टहास. शेवटासाठी गोड भावा, शेवटाचा गोड भावा, भावा. गोड भावा. वा, आपल्या एका चरणापर्यंतच अभंगाचा प्रवास चालू आहे. 3 चरण शिल्लक राहिलेले आहेत. सरळ भाव तर तुम्हाला दिलेलाच आहे. माझ्याकडे फक्त 15 ते 20 मिनटं शिल्लक आहेत. सगळ्याला विनंती आहे, मोठ्या प्रेमानं भजन करा. भजन झाल्याच्या नंतर उर्वरित वेळेमध्ये अभंगाचा सरळ सोपा भाव थोडा पुढं प्रवास करण्याचा प्रयत्न करू. पण भजन गोड करा. तुमचं भजन मला पटलं तर कीर्तन बरोबर 1ला सुटल, नाही तर माझ्या कीर्तनाचा नियम आहे, मला भजन आवडलं नाही तर मी 4-4 तास पण कीर्तन करतो. मग तुम्ही ठरवा, भजन तुम्हाला चांगलं करायचं आहे का वाईट करायचं आहे का करायचंच नाही. महिला मंडळ भजन गोड झालं पाहिजे. सुरुवातीला महिला भजन करतील, नंतर पुरुष भजन करल. त्यांचंच संपून जायची एवढं जुन्या काळात. आणि त्या काळात लग्नामध्ये उखाणे असायचे. महिला मंडळ असे मोठे मोठे उखाणे असायचे. मला भरपूर येते. एक सांगू का? सांगतो ऐका. पंढरपुराच्या वाळवंटामध्ये डोक्यावर तुळस घेऊन पांडुरंग परमात्म्याकडे एक बाई पाहत होती. काय सुंदर उखाणा घेतला तिनं बघा. ती म्हणली, येत होते जात होते, खिडकीमधून पाहत होते, खिडकीला 3 तारा, अडकी त्याला उंगर 12, पान खाते 13-13, घाम येतो जरा जरा. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हांडा नेते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, वाड्यात होता पलंग, पलंगाव गादी, गादी उशी, उशी बशी, बशीवर कप, कपाला घर, घराला भिंत, भिंतीवर होती घडी, घडीत वाजला 1. आणि पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेक. असे मला 130 येतात, खरंच येतात. जाऊ दे, आता अजून एक सांगतोच. साहेबावरच सांगतो. प्रदीपच नाव आहे ना साहेब? प्रदीप साहेब तुमच्यावरच घेतो. जुन्या काळातला लय गोड आहे बघा, आनंद वाटेल तुम्हाला. अहो, आधी केली बारशी पैठण केलं. गेल्या वर्षी पैठणची माता कवर. पंढरपूरला जायची आवड. पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा. विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याची हवा पाहू, कैकाडी महाराजाचा मठ पाहू, कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी वेडा. पुढा आला वाकडीचा वडा, वाकडीच्या वड्याला सोन्याची हलकी. पुढे आली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा. पुढे आला गोपाळपुरा, गोपाळपुऱ्यात जनाबाईचा खेळ. आता झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीला थोर साधू संत, थोर साधू संताची करते मी सेवा. पती म्हणतात माहूरला जावा. माहूरची साडी औंढा नागनाथाची पाऊ फडी. औंढा नागनाथापाशी झाली दाटी. बासरला येणे केले सरस्वतीसाठी. सरस्वतीपाशी एक मुक्काम राहू. राजूरचा गणपती पाहू. राजूरच्या गणपतीपाशी चतुर्थी सोडली. घाई घाई परळीला आले ग बाई. परळीच्या देवा शिवरात्रीला हवा. पती म्हणतात काशीला जावा. काशीला केले 4 धाम. आधी केली ब्रह्मागिरी, नंतर केली त्र्यंबकेश्वरी. त्र्यंबकेश्वरी पाशी एक मुक्काम राहू. हवा ललिताची पाहू. शिर्डी साईबाबाला जाऊ. शिर्डी साईबाबापाशी धनुष्यबाण. मुंबईत मुंबादेवी छान. आणि मुंबईमध्ये मंत्र्यांची भरली सभा. आणि प्रदीप पाटलांच्या पाठीमागं परमेश्वर उभा. साहेबाच्या लग्नात सुद्धा एवढा लांब घेतला नसेल. जुना काळ चांगलाच होता. जाऊ द्या. महिला मंडळ भजन करा, गोड भजन करा. सगळ्यांना म्हणा, फक्त महिला. नामदेव जनाबाई. जसा जीव चाललाय ना जनाबाई, जरा मोठ्याने म्हणा. म्हणा नामदेव जनाबाई. हा, सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. वा, नामदेव जनाबाई. टाळी काही वाजत नाही. अरे टाळी वाजवाय सांगितली होती, म्हणाल नव्हते सांगितली. येडी हळद कुणीकडची. जाऊ द्या. महिला मंडळ तुम्ही भजन केलं खरं, पण तुमचं भजन काय मला पटलं नाही बुवा. भजन कसं असतं माहितीये? भजन किती गोड असतं, भजन किती शिस्तीत असतं, भजनामध्ये किती आनंद असतो, आणि भजनामध्ये आवाज किती मंजूळ असतो. हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आता आमच्या पुरुष मंडळीचं ऐका. पुरुष मंडळी तुमच्या जीवावलय वजनात बोललोय त्यांना.
माझी इज्जत घालू नका. सगळ्या पुरुष मंडळीने हात वर करा. पाठीमागे बसलेल्या सगळे हात वर, हात वर. आणि खरं सांगा, महिला मंडळीपेक्षा एक नंबर आवाज येणार का? अरे बोला ना, येणार का? वा, हा, काय अडचण नाही. ओ बघा, आमचं भजन ऐका आणि हे भजन ऐकून घरी शिका, हे असं म्हणावं लागतं. म्हणणारे सगळे ए हात वर करा ना. तुम्ही का जावाई का मागचे? हात वर करा आणि म्हणा सगळे माझ्या पाठीमागं गोड भजन म्हणा. असं समजा तुमच्याकडून निवडणुकीला मी उभा आहे. बहुमतानं विजय आपला झाला पाहिजे. पुरुष पार्टी, आपली पुरुष पार्टी. म्हणा साहेब, खाली या. म्हणा सगळेजण म्हणा. राधे कृष्ण, राधे कृष्ण, कृष्ण कृष्ण राधे राधे. अरे माझं डिपॉझिट जप्त केलं रे तुम्ही. एक अर्ध तरी मतदान पडू दे. सगळ्यांनी हात वर घ्या. सगळ्यांनी महिला पुरुष सगळे हात वर. सगळ्यांनी माझ्यासोबत मोठ्या प्रेमानं भजन करा. तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. तू ले हरी का नाम. आवाज दे, आवाज वाढवायचा. विठ्ठल पांडुरंग, 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 विठ्ठल पांडुरंग. ए तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हे विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. 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 विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हे विठ्ठल माझा 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 वा वा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हे निवृत्ती राया, निवृत्ती राया. सोपान मुक्ता बाई नान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया. सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया. सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. विठोबा रघुमाई. हो पैर कुमाई हो हरि जय हो पैर कुमाई हरि जय हो पैर कुमाई जय जय हो गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर राम भगवान की जय. गुरु निवृत्तीनाथ महाराज भगवान महारुद्र हनुमान छत्रपति शिवाजी महाराज महाराज माता की जय. पैर कुमाई पैर कुमाई. अभंगाच्या एका चरणाचाच भाव तुमच्या समोर दिलेला आहे. माझी वेळ जवळजवळ संपलेलीच आहे असं समजा. एक 5-10 मिनटं तुमचे घेतोय मी. थोडं लक्ष द्या माझ्याकडे. आज दादांना जाऊन 4 वर्ष पूर्ण झालेले आहे. दादा जरी इथून गेलेले असले तरी सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरानं दादाला दरवर्षी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
मी तर असं म्हणेल सर, जोपर्यंत तुमच्या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत हा कार्यक्रम अखंड चालू राहू द्या. कारण की गेलेल्या माणसाची आठवण म्हणून काहीतरी आपण कार्य केलं पाहिजे. दरवर्षी भगवान बाबांची जयंती असतेच. बाबा आपल्यामध्ये आजही आहे. दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असतेच. 450 वर्ष झाले निघून गेले राजे, पण आजही आपल्या अंतकरणामध्ये जिवंत आहेतच ना. एवढ्या दिवस झालं की निघून गेले तुकोबाराय, आहेत ना अजून आपल्यामध्ये जिवंत. तसं दरवर्षी सरांनं या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या वडिलाला जिवंत ठेवलेलं आहे. आज वरून दादा बघून आशीर्वाद देत असतील या सरांना, या सरांच्या भावंडांना, या लेकरांना आशीर्वाद देत असतील आणि म्हणत असतील, अरे पोरांनो, तुमच्यासाठी रात्रीचा दिवस हाडाची काढा रक्ताचं पाणी करून ऊस तोडून तुम्हाला शिकवलं आणि आज तुम्हाला उच्च पदावर नेऊन मी बसवलं. माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम आहे. आज मला स्वाभिमान आहे, आनंद वाटतोय की मी दिलेल्या संस्काराची तिजोरी अखंडपणे तुम्ही भरून ठेवलेली आहे. आणि माणसानं श्रीमंत असावं, पण तुमच्या श्रीमंतीच्या त्या पैशाच्या तिजोरीमध्ये कधीतरी अन्नदानाचा सुद्धा एक हिस्सा ठेवा. तुमच्या त्या श्रीमंत पैशाच्या तिजोरीमध्ये गोमातेचा वाटा असू द्या. तुमच्या त्या श्रीमंत पैशाच्या तिजोरीमध्ये कदाचित पुण्यस्मरणाच्या माध्यमातून ज्ञानदान धनदानाचा वाटा असू द्या. ज्या तिजोरीमध्ये गोमातेचा वाटा नाही, ज्या तिजोरीमध्ये संस्कृतीचा वाटा नाही, संस्काराचा वाटा नाही, ती तिजोरी बुडते तरी नाही तर जळते तरी. लंका सोन्याची होती रावणाची, द्वारका सोन्याची होती कृष्णाची, पण त्या लंकेमध्ये, त्या सोन्याच्या लंकेमध्ये संस्कृतीची तिजोरी, संस्कृतीचा वाटा नव्हता. लंका जळाली. द्वारका सोन्याची होती कृष्णाची, पण तिथंही संस्कृती राहिली नाही. द्वारकासुद्धा बुडाली, लंकासुद्धा बुडाली. मला असं वाटतं आपल्या जीवनामध्ये दान धर्म असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज वडील निघून गेलेले 4 वर्ष झाले या कुटुंबाचे. बाप काय असतो? ज्या घरामध्ये बाप नाही त्याला जाऊन विचारा, बाप काय असतो. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, आणि ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. आज या सरांना आणि सरांच्या भावांना विचारा, तुम्ही किती सुखी आहात? सांगतील प्रचंड सुखी आहोत आम्ही. सोन्याचे दिवस आले यांच्या या कुटुंबावरती, परंतु एवढ्या काबाड कष्टानं उभा केलेला हा संसार आणि नेमके सोन्याचे दिवस आलेले पाहण्यासाठी बाप आमच्या घरामध्ये नाही, हे दुःख त्यांच्या अंतकरणामध्ये सदैव राहणार आहे. जगाच्या बाजारात सगळं काही मिळतं साहेब, पण बाप नावाचं रसायन तुम्हाला कुठंच भेटणार नाही. प्रत्येक कवीनं आईचं वर्णन भरभरून केलंय. आई महान आहे, आईबद्दल दुमत नाही. कारण करंगळी कापलेल्या वेदना आपल्याला सहन होत नाहीत, पण ज्या वेळेला शिजरची परिस्थिती असते त्यावेळेला ईदभर पोट कापून आपल्याला जन्म देणारी आपली आईच असते. तुमचे चेहरे पाहिल्याच्या नंतर लाखो लोक तुमच्यावर प्रेम करतील, पण तुमचा चेहरा न पाहता 9 महिने 9 दिवस पोटात प्रेम करणारी तुमची आईच असते. सगळ्यांनी आईचं वर्णन केलं. आई महान आहे, आईबद्दल दुमत नाही, पण बाप कुठं कमी पडला मला अजून कळालंच नाही. सगळ्या कवींनी, सगळ्या संतांनी अगोदर आईचं वर्णन केलंय. अरे साने गुरुजींना सुद्धा श्यामची आईच दिसली, श्यामचा बाप त्यांना सुद्धा का दिसला नाही मला कळालं नाही. कधीतरी त्या बापाकडे बघा. अरे संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था करणारी आई आपल्या सगळ्यांना दिसते, पण उभ्या आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा आपला बाप आपण का विसरतो कधी कळत नाही मला. तुम्हाला नोकरी लागण्याच्या नंतर गावभर पेढे वाटणारी आई तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येते, पण तुम्हाला नोकरी लागण्यासाठी हाडाची काढा रक्ताचा पाणी रात्रीचा दिवस कडून अरे 2-2 लाख रुपये तुमच्या कॉलेजचं डोनेशन भरणारा तुमचा बाप तुमच्या का लक्षात राहत नाही. कधीतरी त्या बापाची चप्पल तुटलेली बघा, फाटलेलं बनेल बघा, विखोरलेली दाढी बघा, लक्षात येईल तुमच्या बापाचे किती कष्ट आहेत संसारामध्ये. लोक म्हणतात बाप दगडाच्या काळजाचा असतो. नसतो रे, बाप दगडाच्या काळजाचा कधीच नसतो. फक्त त्याला तुमच्या समोर रडता येत नाही. घरावर संकट आलं तर ढाल बनून घराच्या चौकटीत उभा राहतो, आणि त्या संकटाला चौकटीच्या आत सुद्धा येऊ देत नाही. त्याला बाप असं म्हणतात. बापाचं रडणं बघायचंय तुम्हाला? एकांतात रात्री 2 वाजता तुमचा बाप घरामध्ये झोपलेला असू द्या, घरावरती एखादं मोठं संकट आलेलं असू द्या, त्या संकटाच्या वेळेला निधड्या छातेनं त्या संकटाला सामोरा जाणारा बाप तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर खंबीर उभा असेल, पण त्याच वेळेला रात्री 2 वाजता घरात जा त्याच्या बेडरूममध्ये
आणि बेडरूम मध्ये जाऊन त्याची उशी एकदा तपासा. ती उशी ओली झालेली असते, ती घामानी नसते, त्याच्यात डोळ्यातल्या पाण्यानं ओली झालेली उशी असते. कोण म्हणतं बाप दगडाच्या काळजाचा असतो? बापासारखं प्रेम जगाच्या बाजारात कोणीच देऊ शकत नाही. अरे त्याची चप्पल तुटली तर सुतळीने चप्पल बांधली त्यानं, पण पोरांना नवीन चपलेचा जोड शाळेला घेऊन दिला. त्याचं बनेल फाटलं तर नवीन बनेल घेण्याचं धाडस केलं नाही आपल्या बापानं, पण आपल्याला शाळेला जाण्यासाठी 5,000चा नवीन ड्रेस घेऊन दिला. त्या बापाला आपण कसं विसरू शकतो? मला कधी कधी शोकांतिका वाटते. बाप काय असतो माहितीये? जोपर्यंत बापाचा हात पोराच्या खांद्यावर आहे तोपर्यंत जगातला सगळ्यात मोठा माणूस तो पोरगा असतो. म्हातारा असू द्या सर तुमचा बाप, नुसता दरवाजात बसलेला असला तरी कोण्या पाप्याची नजर तुमच्या घराकडे जाणार नाही. पण बाप निघून गेल्याच्या नंतर मात्र लोक वेगळ्या नजरेनं आपल्या घराकडे बघितल्याशिवाय राहणार नाही. बाप हा घरातला आधार आहे, बाप हा घरातला दरार आहे. सांगतो तुम्हाला ऐका. एका शेतकरी बापानं कष्ट करून प्रचंड मेहनत करून ऊस तोडून कारखान्याला जाऊन ऊस तोडून आपल्या पोराला शिकवलं. खेड्यातला बाप आहे, पोराला शिकवलं, वेल एज्युकेटेड बनवलं. सुशिक्षित शिकलेला पोरगा मुंबई सारख्या प्रांतामध्ये गेला आणि मुंबईमध्ये पोरगा राहायला लागला. दादा वेल एज्युकेटेड असणारा पोरगा एका कंपनीचा बॉस झाला. त्या कंपनीमध्ये त्याच्या हाताखाली 5-50 नोकर कामाला होते. फिरत्या खुर्चीवर पोरगा बसत होता, एशीची थंडगार हवा घेत होता आणि बाप मात्र रानामध्ये काबाड कष्ट करत होता. एक दिवशी बापाच्या लक्षात आलं, गुडघ्यापर्यंत धोतर, मळालेलं शर्ट घातलेलं आहे, पागोट गुंडाळलेला आहे, बैल बांधावर चारतोय आणि लक्षात आलं की आपल्या पोराची आठवण, एकुलत्या एक पोराची आठवण आली त्या बापाला. आणि त्या बापानं दुपारची गाडी पकडली आणि बाप मुंबईला गेला. मुंबईला त्या पोराच्या ऑफिसच्या समोर बाप उतरला. काचाचं ऑफिस आहे, ऑफिसच्या बाहेर 2-4 वॉचमॅन उभा आहेत. मळालेला कपडा आहे, मळालेला धोतर आहे, फाटलेला अंगरख आहे, फेटा गुंडाळलेला आहे, हातामध्ये काठी आहे. आणि बाप वॉचमॅनच्या समोर जाऊन उभा राहिला तर तो वॉचमॅन काय म्हणला माहितीये? ए भिकाऱ्या, आज पैसे नाहीत आमच्याकडं, चल पुढच्या दाराला जा. बाप म्हणला वॉचमॅनला, दादा मी भिकारी नाही बरं का. त्या आतमध्ये बसलेल्या कॅबिनमध्ये फिरत्या खुर्चीवर बसणारा जो तुझा साहेब आहे ना, त्या साहेबाचा मी बाप आहे. तो वॉचमॅन म्हणला, वेड लागला की काय तुम्हाला? काय पण काय बोलता? अरे आमच्या साहेबाच्या हाताखाली तुमच्यासारखे 50 लोक कामाला आहेत. त्या शेतकरी बापानं सांगितलं, जाऊन अगोदर सांग तुझ्या बाप साहेबाला, गुडघ्यापर्यंत धोतर आहे, मळालेला अंगरख आहे, पागोटा गुंडाळलेला आहे, हातामध्ये काटीन, डोळ्याला चष्मा लावलेला तुमचा बाप आलाय, ओळखतो का बघ तुला. तो वॉचमॅन आतमध्ये गेला आणि आतमध्ये जाऊन सांगितलं, अहो कोणतरी गुडघ्यापर्यंत धोतर पागोटा गुंडाळलेला आहे, बाप आहे तो तुमचा असं सांगतोय. फिरत्या खुर्चीवर बसलेल्या पोरानं सांगितलं, बापच आहे माझा, पाठवा आतमध्ये त्याला. बाप आतमध्ये आला. गावकरी ऐका, घडलेली घटना आहे. बाप आतमध्ये आला, फिरत्या खुर्चीवर थंडगार एशीची हवा घेणारा पोरगा. बाप आल्याच्या नंतर खुर्चीवरचा उठला सुद्धा नाही. बाप खुर्चीच्या जवळ गेला. फिरत्या खुर्चीवर बसणाऱ्या पोराच्या खांद्यावर बापानं हात ठेवला. बापाचं अंतकरण किती मोठं आहे बघा बरं का. बापाला काही वाटलं नाही, पण बाप त्या पोराला हात खांद्यावर ठेवून काय म्हणला माहितीये? ए बाळ्या, आज माझं स्वप्न पूर्ण केलंस बघ तू. तुझ्यासाठी रात्रीचा दिवस हाडाची काढा रक्ताचं पाणी करून लोकाच्या बांधावर गेलो, लोकाच्या रानात गेलो, ऊस तोडायला गेलो, तुझ्यासाठी प्रचंड खर्च केला बघ मी. पण माझं स्वप्न तू पूर्ण केलंस. आज खूप मोठा माणूस झालास तू, मला त्याचा स्वाभिमान आहे. सांग ना बाळ्या, या जगातला सगळ्यात मोठा माणूस कोण आहे? त्यावेळेला बाळ्या म्हणला, बाबा या जगातला सगळ्यात मोठा माणूस मी आहे. आता बापाला प्रचंड दुःख झालं. खांद्यावरचा लटलट करणारा हात खाली आला, हातामध्ये काठी पकडली, काहीच न बोलता बाप ऑफिसच्या बाहेर निघायला लागला. पण तेवढ्यात पोरग खुर्चीहून उठून उभा राहिलं आणि बापाला म्हणलं, बाबा थांबा ना बाबा, जेवण करून तरी जा ना बाबा, एवढ्या लांबून आला तुम्ही. बापानं सांगितलं, पोट भरलं रे माझं तुझ्या शब्दानं. पोरगा म्हणला, काय झालं हो बाबा? भरलेल्या डबडबल्या डोळ्यानं बापानं पुन्हा एकदा बारीक तोंड करून पोराला विचारलं, ए पोरा सांग ना रे, या जगातला सगळ्यात मोठा माणूस कोण आहे? पोरगा म्हणला, बापा खरं सांगू, या जगातला सगळ्यात मोठा माणूस तुम्ही आहात. बाप म्हणला, ए माझी मस्करी करतो, समजूत काढतो का माझी?
अरे अगोदर तर तू म्हणला ना या जगातला सगळ्यात मोठा माणूस मी आहे, आणि आता मला राग आला मी निघून चाललो म्हणून म्हणतो का या जगातला सगळ्यात मोठा माणूस तुम्ही आहात? त्यावेळेला पोरानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे गावकरी. पोरगा म्हणला नाही हो बाबा. बाबा अहो, ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा मला प्रश्न विचारला होता या जगातला सगळ्यात मोठा माणूस कोण आहे, त्यावेळेला बाबा तुमचा हात माझ्या खांद्यावर होता, आणि त्यावेळेला जगातला सगळ्यात मोठा माणूस हा मी होतो. आता तुमचा हात माझ्या खांद्यावर नाही ना, म्हणून आता जगातला सगळ्यात मोठा माणूस तुम्ही आहात. जोपर्यंत बापाचा हात पोराच्या खांद्यावर आहे तोपर्यंत जगातला सगळ्यात मोठा माणूस तो पोरगा आहे. एकदा का हात निघून गेला तर पुन्हा बाप पाहण्यासाठी आपल्याला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. आता सरांकडे पैसा प्रचंड येईल, प्रॉपर्टी प्रचंड येईल, सुख समाधानानं प्रचंड नांदतील, पण आज कितीही पैसे खर्च केले तरी त्यांचे दादा त्यांना कधीच पाहायला मिळणार नाही. ज्या दादानं सरांना शिक्षणासाठी या मुलांना शिक्षणासाठी खर्च करत राहिले, जे दादा पोरगा शाळेला गेल्याच्या नंतर शेवटी पोराची वाट बघत बसले, पोरं आल्याशिवाय कधी दादानं जेवण केलं नाही, आज तेच घर वाट बघत असताना कधीतरी आठवण येत असेल या सरांना, माझा बाप माझी वाट बघत बसत होता या उमऱ्यावर, पण आज वाट बघणारं घरामध्ये कोणी शिल्लक नाही. म्हणून जोपर्यंत घरामध्ये आई, जोपर्यंत घरामध्ये बाप जिवंत आहे, ए पोरींनो खरं सांगू का, ए पोरींनो खरं सांगतो तुम्हाला, इथं बसलेल्या सगळ्या पोरींना कीर्तन लक्षपूर्वक आहे का? तुम्हाला वाटत असेल तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम तुमचा नवरा करतो, तुम्हाला वाटत असेल तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम तुमचा भाऊ करतो, पण पोरींनो खरं सांगतो तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम जर कोण करत असेल तर तो फक्त तुमचा बाप करतो. ही गोष्ट सगळ्या पोरींना ध्यानात ठेवा. पोरींनो तुमच्या बापाचं प्रेम बघायचं असेल तर तुम्ही एक काम करा, एकुलत्या एक भावाला सोबत घ्या, कपड्याच्या दुकानामध्ये जा, कपड्याच्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर बघा तुमच्या बापाची मनस्थिती. एकुलत्या एक भावाच्या कपड्याची किंमत तुमचा बाप दुकानदाराला 10 वेळेस विचारेल पोरींनो, पण तुमच्या कपड्याची किंमत तुमचा बाप दुकानदाराला कधीच विचारणार नाही, कारण त्याला माहिती आहे एक दिवस माझी चिमणी माझं घर सोडून निघून जाणार आहे. जगाच्या बाजारात बापासारखं प्रेम कोणी करू शकत नाही. बाप बाप आहे. पैशानं सगळं विकत घेता येतं, पैशानं पुस्तक विकत घेता येईल पण त्यातलं ज्ञान नाही विकत घेता येत. पैशानं अन्न विकत घेता येईल पण भूक नाही विकत घेता येणार. पैशानं पलंग VIP विकत घेता येईल पण त्याच्यावरची झोप नाही विकत घेता येणार. या दुनियामध्ये सगळं काही पैशानं विकत घेता येईल, पण आई आणि बाप नावाची वस्तू पुन्हा तुम्हाला या जगात कधीच विकत मिळणार नाही. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जोपर्यंत घरामध्ये आई आणि बाप जिवंत आहेत तोपर्यंत सेवा करा माझ्या दादानो. विचारा या सरांना, विचारा या सराच्या कुटुंबाला, काय हो सर आमचा बाप आम्हाला आडवं बोलतो, आमचा बाप आम्हाला आडवं बोलतो, बापाला काही कळत नाही. त्यावेळेला सर सांगतील तुम्हाला, ए दादा म्हातारं वय झालंय तुझ्या बापाचं, बोलू दे एखादा शब्द आडवा, पण बाप जोपर्यंत घरात आहे ना तोपर्यंत आनंद घे त्या बापाचा. तुझी मुलं असतील, नातवंड असतील तर सोड तुझ्या बापापाशी खेळायला. तेवढा आनंद जगात तुला तेवढं गोकुळासारखं घर कुठं मिळणार नाही. लेका दुःख भोगतोय मी, माझा बाप निघून गेलाय तर माझ्या नातवंडाचा पहिला मित्र हरवून गेला, माझ्या मुलाचा पहिला मित्र हरवून गेला. जगातला पहिला मित्र आपल्या मुलांचा आपला आजोबा, आपला बाप असतो, त्या मुलांचा आजोबा असतो. ही मुलं खेळायला लागली त्या मुलांना खेळण्यासाठी त्यांचा एक बुजुर्ग मित्र नाही ना. ए दादा चुकलंय तुझ्या बापाचं, माफ कर तुझ्या बापाला, पण बाप आहे तोपर्यंत सांभाळ रे. बाप निघून गेल्याच्या नंतर काही उपयोग नाही. सल्ला देतील सर तुम्हाला सगळ्यांना, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत, पाय नाही त्याला पायाची किंमत, डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत, आणि बाप नाही त्याला बापाची किंमत अत्यंत कळते, आणि ती किंमत त्या किंमतीची जाणीव असते. म्हणून तुम्हाला विनंती असेल घरातल्या आई आणि बापाला जोपर्यंत आहेत तोपर्यंतच सांभाळा, सेवा करा त्यांची, एवढीच विनंती आहे. झालेली कीर्तन रूपी सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला विराम देतो.